आज आपण मार्कशीट बनवणार आहोत LKG UKG नर्सरीसाठी। तर बघा आता इथे कॅनवा ॲप जे आहे ते आपण ओपन करून घेतलेला आहे। नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आता इथे आपल्याला बघा वरती सर्च बॉक्स दिलेला आहे। इथे आपल्याला A4 लिहायचं आहे आणि त्यासमोर आपल्याला लँडस्केपमध्ये लिहायचं आहे। म्हणजे लँडस्केप लिहिल्यानं आपल्याला ते आडव्यामध्ये येतं आणि ते डिझाईन जे आहे ते पूर्ण आपली आडवी आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित डिझाईन करता येतं। आता बघा इथे पहिल्याच नंबरचे जे आहे ना, नो पार्किंग, यावर टच करायचं आणि इथे आपल्याला हे पेज असं ओपन करून घ्यायचं आहे। आता इथे हे जे पेज आहे दोन बोटांनी असं झूम करा आणि प्लसच्या चिन्हावर टच करा आणि हे बागचं जे पेज आहे ते त्यावर टच करून खाली बघा डिलीटचं बटन आहे त्याने डिलीट करा। म्हणजे इथे व्हाईट कलरचं जे पेज आहे ते आपलं ओपन झालेलं आहे आणि इथे आपल्याला सुंदर अशी डिझाईन जे आहे ते बनवायची आहे। बघा आता ही जी डिझाईन आहे ही आपण बनवलेली आहे आणि हे खूप दिवस झाले मी बनवलेली आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी डिझाईन बनवली। मी तुम्हाला झूम करून दाखवते कशा पद्धतीने। आता याच्यावर बॅकग्राऊंडचा जो फोटो आहे ना डबल आलेला आहे, त्यामुळे ते व्यवस्थित दिसणार नाही। तर अशा पद्धतीने बघू शकता, मी इथे झूम करून दाखवते। या पद्धतीची मी हे डिझाईन बनवलेली होती। तर बघा आता हे पहिलं पेज आहे आणि हे दुसरं पेज आहे। आपल्याला इथे दोन पेजेसची डिझाईन बनवायची आहे, त्यामुळे आपण इथे दोन पेजेस घेतलेले आहे। आता हे सर्व डिझाईन कशी बनवायची हे मी तुम्हाला सविस्तर माहिती देते। सर्वात अगोदर बॅकग्राऊंड बनवूया। बॅकग्राऊंड बनवल्यानंतर आपण हे बॉक्स कसे बनवायचे हे मी संपूर्ण माहिती तुम्हाला देते। तर बघा आता इथे एक पेज हे आहे आपलं आणि एक पेज आपल्याला हे बनवायचं आहे। म्हणजे असे दोन पेजेस बनवायचे आहे। फ्रंट साइड आणि बॅक साइड हे दुसरं पेज आहे। तर कशा बनवायचं हे आपण बघूया। सर्वात अगोदर आपण आता इथे एलिमेंट्स मध्ये जाऊया। बघा आता इथे स्कूल आपण बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं, वेगवेगळ्या प्रकारचे इथे बॅकग्राऊंड आलेले आहे। तुम्ही यामधलं कुठलंही घेऊ शकता। आता मी जे सेम वापरलेलं आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि तुम्ही तेथून डाउनलोड करू शकता। बघा आता इथे तुम्हाला जशा टाईपमध्ये पाहिजे तशा टाईपमध्ये भेटून जाईल। खूप सारे जे बॅकग्राऊंड आहे ते येऊन जातात। बघू शकता इथे कुठल्या प्रकारचं पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता। आता इथे बघा आपण हे जे बॅकग्राऊंड आहे हे आपण यूज डिझाईनमधून घेऊया। तर मी इथे यूज डिझाईनमध्ये आले, इथे असं घेते मी आणि इथे असं लावून घेते। तर लावण्या अगोदर मला याला एक पिंक कलर द्यायचा आहे। मी या पद्धतीचा पिंक कलर जो आहे तो लाईटमध्ये देते अशा पद्धतीने आणि हा कलर दिलेला आहे। आता याचं बॅकग्राऊंड काय करायचं, आपल्याला डिलीट करायचं आहे। बॅकग्राऊंड डिलीट केल्यानंतर बघू शकता इथे अशा पद्धतीचं जे स्क्वेअर होते छोटे छोटे ते गेलेले आहे। आता याची ट्रान्सपरन्सी आपल्याला किती ठेवायची आहे, 11 पर्यंत ठेवायची आहे याची ट्रान्सपरन्सी, किंवा तुम्ही 15 पर्यंत 14 पर्यंत ठेवू शकता। तर मी माझ्या हिशोबाने 12 पर्यंत ठेवलेली आहे। आता इथे आपण एलिमेंट्स मध्ये आलो आणि इथं सर्च केलं, इथं सर्च बॉक्स मध्ये पुन्हा सांगते मी एलिमेंट्स मध्ये आलो आणि स्क्वेअर शेप म्हणून दिसला। आता हा जो स्क्वेअर शेप आहे हा आपण घेतलेला आहे, बघू शकता इथे। आता याचे आपल्याला बॉक्स बनवायचे आहे। त्या अगोदर आपण सर्व काही बॅकग्राऊंड आहे ते बनवून घेऊया आणि इथे मी यूज डिझाईन मधला सर्व घेते। बघू शकता इथे हा जो ग्राफिक्स आहे ना, मी हा स्कूल म्हणून टाकलेला होता, स्कूल किड्स फ्रेम म्हणून टाकलेला होता। अशा पद्धतीचा मला हा फ्रेम आलेला होता आणि मी इथे असा ठेवला। आता हा ठेवला, याच्या बरोबरीच आपल्याला इथे सर्व बॉक्स जे आहे ते बनवून घ्यायचे आहे। आता बॉक्स कसे बनवायचे तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला देते। अशा पद्धतीने बनवलं नंतर आपल्याला काय करायचं, हा बॉक्स जो आहे ना इथे मी थोडं झूम करते आणि या बॉक्सला व्हाईट कलर द्यायचा आहे। बघा इथे मी व्हाईट कलर दिला आहे। मी तुम्हाला एक बॉक्स जो आहे तो बनवून दाखवते, बाकीचे सर्व बॉक्स जे आहे ते तुम्हाला बनवायचे। कसे बनवायचे तुम्हाला ते आयडिया येऊन जाते। अशा पद्धतीने मी हा बॉक्स घेतला आणि याला स्टाईलमध्ये जायचं। स्टाईलमध्ये आल्यानंतर इथे 2 नंबर द्यायचा स्टाईलला, म्हणजे वेट स्ट्रोक जो आहे तो 2 ठेवायचा। 2 ठेवल्यानंतर याला पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आणि इथे आपल्याला ग्राफिक्समध्ये काय सर्च करायचं, लाईन म्हणून। लाईन सर्च केली की आपल्याला एक लाईन घ्यायची, ही लाईन घेतल्यानंतर तुम्हाला किती छोटे छोटे बॉक्स पाहिजे ते ठरवायचं आहे। आता याचं पण वेट स्ट्रोक जे आहे ते आपल्याला 2च ठेवायचं आहे अशा पद्धतीने, किंवा तुम्ही कमी पण करू शकता। तर मी अशा पद्धतीने हे जे डॉट आहे ना या डॉटनुसार आपल्याला चालायचं आहे। बघा आता ही जी लाईन आहे याला फिक्स झालेली आहे, म्हणजे पूर्ण व्यवस्थित लागलेली आहे। तर हे लागल्यानंतर हा याचा बॉक्स धरूनच चालते ही। याला या डॉटनीच, म्हणजे या लाईनिंगचे डॉट जे आहे ते डॉटनीच व्यवस्थित छोटी मोठी करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे। बघा इथे छोटंसं राहिलेलं आहे। पुन्हा आता या लाईनिंगवर असं ठेवायचं, अशा पद्धतीने लावून घ्यायचं। पुन्हा हिला डुप्लिकेट करायचं आणि इथे ठेवायचं असं। म्हणजे असे आपल्याला छोटे छोटे किती बॉक्स करायचे, 7 बॉक्स करून घ्यायचे आहे। बघा आता मी किती लवकरात लवकर केलं। अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचे आहे। असे बॉक्स केल्यानंतर पुन्हा एक लाईन जे हे डुप्लिकेट करायची। डुप्लिकेट केल्यानंतर हिला असं ठेवायचं। आता तुम्हाला हा बॉक्स किती मोठा पाहिजे
अगोदर हे ठरवायचं तुम्हाला हा बॉक्स किती मोठा पाहिजे आणि हे सर्व ग्रुप करायचं. फक्त ही जी आता उभी लाईन घेतली ही सोडून हे सर्व ग्रुप करून घ्यायचे. ग्रुप केल्यानंतर अशा पद्धतीने मी हे ग्रुप करून घेतलेलं आहे. बघा आता इथे हा ग्रुप केला. ग्रुप केल्यावर तुम्हाला आता किती मोठं पाहिजे काय पाहिजे हे तुम्हाला आता पटकन करता येतं. यानुसार तुम्हाला हे करायचं आहे. तर बघा आता इथे अशा पद्धतीने मी हे मोठं केलेलं आहे. मला फक्त इतकंच पाहिजे, या मुलांच्या हे जे ग्राफिक्स आहे ना याच्यापर्यंतच पाहिजे. अशा पद्धतीने मी करून घेतलं आणि इथे मी असे लाईनिंग जे आहे ते लावून घेतल्या. मला आता एक उभी लाईन लावायची आहे आणि मी इथे थोडं झूम करते आणि अशा पद्धतीने इथे लावून घेते. बघू शकता इथे आपण झूम करून लावत आहे सर्व, म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात येणार आहे. पुन्हा मग हिला डुप्लिकेट करायचं आणि इकडल्या साईडने असं लावून घ्यायचं. असे जे बॉक्स आहे तुम्हाला सर्व बॉक्स जे आहे ते करून घ्यायचे. आता बॉक्स किती करायचे बघा, आता मी तुम्हाला इथे झूम करते. मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व बॉक्स जे आहे ते बनवून घ्यायचे आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण हे सर्व बॉक्स जे आहे ते बनवलेले आहे, कारण आपला व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला. तर बघा आता इथे अशा पद्धतीचे आपण हे सर्व बॉक्स बनवलेले आहे. जसं की मी बघा इथे काय कसं केलेलं आहे, एकच लाईन घेतलेली आहे आणि त्यामध्ये छोट्या छोट्या लाईन लावलेल्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे बॉक्स जे आहे ते बनवून घेऊ शकता. बघा आता इथे आपण हे सर्व बॉक्स जे आहे ते बनवून घेतलेले आहे, लावून पण घेतलेले आहे व्यवस्थित. तुम्हाला समजलं असेल मी अशी आशा करते. आणि हा जो ग्राफिक्स आहे हा व्यवस्थित असा मध्ये ठेवायचा आणि हा जेवढा ग्राफिक्स आहे ना त्या ग्राफिक्सनुसारच आपल्याला हे बॉक्स एका लाईनीत लावायचे आहे. अशा पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे. आता सर्व संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते मी तिकडच्या पेजवरचं इकडे पेस्ट करते. इथे आपण अशा पद्धतीने बॉक्स बनवलेले आहे आणि इथे आपण असं संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते लिहून घेतलेलं आहे. आता इथे बघा हा जागृती बालवाडी आणि माझे शिक्षक काय म्हणतात, माझे शिक्षक म्हणतात जागृती बालवाडी आणि सुयोग आणि संस्कृती शिक्षणाची हमी, हे जे नावं दिसते ना तुम्हाला, तर या नावासाठी आपण काय केलेलं आहे, इथे जागृती बालवाडीसाठी आपण अनेक देवनागरी फॉन्ट घेतलेला आहे आणि इकडे जेवढं काही टेक्स्ट आहे हे सर्व अनेक देवनागरी आहे. आता याला काय केलं तर इथे बघा कॅनवाला थोडं अपडेट आलेलं आहे. तर इफेक्टचं आता तुम्हाला जे काही दिसेल इफेक्ट, तर अशा पद्धतीचं तुम्हाला हे दिसेल, सिम्बॉल दिसेल त्याचं, आणि अशा पद्धतीचं आहे ते बघू शकता इथे. तर इफेक्ट आता लवकर दिसणार नाही, अगोदर मोठं दिसायचं आता छोटं दिसते. तर बघा आता इथे जागृती बालवाडीला इथे इफेक्टमध्ये यायचं आणि आउटलाईन द्यायचं आहे. आउटलाईन आपण किती ठेवली, 116 ठेवलेली आहे आउटलाईन आणि त्याला कलर व्हाईट दिलेला आहे आणि आतमध्ये आपण पिंक कलर दिलेला आहे डार्कमध्ये. इथे उलटं केलेलं आहे, इथे काय केलं आपण पिंक कलर बाहेर दिला आउटलाईनला आणि इथे आतमध्ये व्हाईट कलर दिला असं केलं. आणि इथे आपण हे ओळखू येण्यासाठी ब्ल्यू कलर घेतलेला आहे. पद्धतीने आपण हे सर्व लिहून घेतलेलं आहे. आता इथे बघा हे जे टेक्स्ट आहे ना हे आपला टेक्स्ट दिसत नाही आहे. आता जेव्हा आपण हे टेक्स्ट लिहितो, आता या बॉक्समधलं लिहितो ना, तर मी हे टेक्स्ट आहे ना वेगवेगळं लिहिलेलं आहे आणि हा जो टेक्स्ट आहे तर हा आपण एकच लिहिलेला आहे आणि याला आपण ॲडव्हान्स सेटिंगमध्ये येऊन ॲडव्हान्स सेटिंग दिलेली आहे 1.78 असं दिलेलं आहे. अशा पद्धतीने मी हे पण तसंच करून घेतलं आणि हे पण तसंच करून घेतलं आणि वरचे जे नावं आहे ते सेपरेट आहे. अशा पद्धतीने मी हे सर्व केलेलं आहे. बघू शकता इथे हे सर्व आपण एकाच बॉक्समध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे वरचे जे नाव आहे ते वेगळे आणि खालचे जे आहे ते ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन व्यवस्थित सेटिंग केलेली आहे. अशा पद्धतीने मी सर्व लिहून घेतलं. आता इथे बघा तुम्हाला हे जे नाव आहे हे जास्त म्हणजे छोटं केलं की खूप बारीक दिसते आणि मोठं केलं की म्हणजे ओळखू येतात ते. तर यासाठी काय करायचं, आता हे जे नावं दिसतात ना याला काय करायचं, आपल्याला इफेक्टमध्ये यायचं आहे, आउटलाईन द्यायची आहे. इथे आउटलाईन इफेक्टमध्ये यायचं, आउटलाईन द्यायची आहे याला ब्लॅक कलरची. बघा आता हे खूप डार्क दिसते तर हे एवढं डार्क नका ठेवू आणि इथे याला करायचं आहे आपल्याला नाही निदान 20 पर्यंत ठेवायचं आहे. म्हणजे 20 पर्यंत ठेवलं की ते अक्षर जे आहे ते व्यवस्थित दिसेल. अशा पद्धतीने तुम्हाला याला सेटिंग करायची आहे, सर्व याला करायची आहे. तुम्हाला जर वरती असं ब्रॉड पाहिजे असेल, बघा इथे मी ब्रॉडपणे लिहिलेलं आहे. असं जर तुम्हाला पाहिजे असेल, बघा इथे माझे गुण, विषय हे जे नाव असे डार्कमध्ये दिसायला पाहिजे असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, मग टक्केवारीमध्ये जायचं, म्हणजे त्या नावावर जायचं, डायरेक्ट बी फॉर्मॅट द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे अगोदर वरच्या नावाला बी फॉर्मॅट जे आहे ते द्यायचं आहे. बाकीचं संपूर्ण टेक्स्ट जे आहे तुम्हाला त्याला हे द्यायचं आहे, म्हणजे आउटलाईनमध्ये जाऊन आउटलाईन द्यायची आहे 20 पर्यंत, ब्लॅक द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते लिहून घ्यायचं आहे. आता इथे बघा मी काय केलं, तर इथे मी छोटे छोटे बॉक्स जे आहे ते बनवून घेतलेले आहे आणि इथे बघा लाईनिंग लावलेलं नाही आहे, इथे लाईनिंग लावायचं आहे. आता लाईनिंग कशा लावायच्या, तर मी इथलं ग्रुप जे आहे ते ओपन करते आणि हा पण ग्रुप ओपन करते. आता इथे हा जो छोटा लाईन आहे ना असा घ्यायचा आणि इथे असा उभा करून घ्यायचा आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने, आणि इथे असं लावून ठेवायचं आहे. बघा ते अशा पद्धतीने तुम्हाला सर्व याला ग्रुप करून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून अक्षर जे आहे ते आपण लिहिलेले इकडे तिकडे जाणार नाही.
तर बघा आता इथे अशा पद्धतीने आपण लावलं. आता हे जे नावं दिसते ना तुम्हाला व्हाईटमध्ये, हे दिसत नाही आहे. यासाठी तुम्हाला इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. आता इथे काय करायचं, शेप घ्यायचा हा. आता हा जर तुम्ही शेप वापरला, डायरेक्ट शेप जर घेतला तुम्ही, तर याला इफेक्ट येत नाही. तुम्हाला जर इफेक्ट द्यायचा असेल तर मी याला इफेक्ट दिलेला होता. आता हा जो बॉक्स आहे ना, हा आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तुम्हाला कसा पाहिजे, काय पाहिजे हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि हे जे टेक्स्ट आहे हे मी ब्लॅक करून घेते अशा पद्धतीने. आणि इथे पुन्हा मग याला डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट केल्यानंतर मग इथे याला कॉर्नर जे आहे ते कॉर्नर राउंडिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि याला पण असं छोटं करून इथे जेवढं नाव आहे तेवढं ठेवायचं आहे. आणि याचा कलर जो आहे तो आपल्याला बदलायचा आहे. या पद्धतीचा कलर द्यायचा आणि याचं बॅकग्राऊंड जे आहे ते बॅक साईडने ठेवायचं. अशा पद्धतीने तुम्हाला ते लावून घ्यायचं आहे. लावल्यानंतर तुम्हाला ते असं काही दिसेल, बघू शकता इथे अशा पद्धतीने ते दिसेल. जर तुम्हाला याला इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे आणि त्याला नंतर इफेक्ट द्यायचा आहे, अजून छान दिसतं ते. अशा पद्धतीने आपण आपला सर्व जो आहे रिझल्ट बनवून घेतलेला आहे. तुम्हाला हा रिझल्ट कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जेव्हा आपण नावं लिहितो मुलामुलींचे, तर इथे 2 लाईनिंग सोडायचे आहे. का सोडायचे आहे, कारण कसं कोणाचं नाव मोठं असते, कोणाचं नाव छोटं असते, कोणाचं आडनावच मोठं असते, त्यामुळे ते व्यवस्थित लिहिल्या जात नाही. त्यासाठी आपल्याला हे 2 लाईनिंग सोडायच्याच आहे, कंपल्सरी आहे. कारण तिथे नाव लिहायच्या वेळेस काही जागा वगैरे छोटे छोटे अक्षर लिहितो, मग आपण खूप असं जवळजवळ लिहितो, ते व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. आता इथे बघा पद्धतीने हे सर्व जे काही आहे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपण किती व्यवस्थित असं लिहून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जेवढं काही टेक्स्ट आता छोटं छोटं दिसतंय ना बारीक, याच्यात त्याला आपण पूर्ण याला ब्लॅक इफेक्ट द्यायचा आहे आउटलाईनचा. अशा पद्धतीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. आता इथे बघा दुसरं पेज जे आहे ते आपल्याला कसं बनवायचं. आता दुसरं पेज बनवण्यासाठी आपल्याला पेज दुसरं ओपन करायचं आहे. तर यासाठी आपल्याला काय तो बॉक्स आणि हा बॉक्स सेम टू सेम आहे. आता इथे बघा 3 बॉक्स दिलेले आहे ना, ते सेम टू सेम आपल्याला तिकडे लिहायचे आहे. फक्त इथे काय करायचं, हा जो बॉक्स आहे ना, हा आपल्याला संपूर्ण बॉक्स जो आहे तो कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर इकडल्या पेजवर यायचं आहे आपल्याला. बघा मी झूम करते, मी इथे ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे. तर इथे मी तुम्हाला व्हाईट पेजवर तो बॉक्स राउंडिंग कसा करायचा हे दाखवते. तर अशा पद्धतीने हा बॉक्स आपण इथे कॉपी केला. कॉपी केल्यानंतर इथे बघू शकता इथे कॉर्नरमध्ये यायचं आणि याला असं राउंडिंग करायचं. बघू शकता इथे आपण राउंडिंग करत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे राउंडिंग करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला ते थोडंसं ओपन करून व्यवस्थित ह्या लाईनिंग ज्या आहेत त्या हातमध्ये घ्यायच्या आहे. बघा इथे बाहेर आलेल्या आहे, या व्यवस्थित अशा आतमध्ये घ्यायच्या आहे. तर मी इथे अशा पद्धतीने माझं जे संपूर्ण हे आहे मागचं पेज बनवून घेतलेलं आहे. आता इथे मी काय केलं, याला हा जो कलर आहे हा कलर ऑलरेडी दिला, बॅकग्राऊंडलाच दिला. आणि इथे असे बॉक्स जे आहे बघा, आता हे जे बॉक्स आहे हे सर्व सेम टू सेम तिकडल्या पेजवरचेच आहे, फक्त इथे आपण राउंडिंग केलेलं आहे. आता इथे मी हे जे मुलं आहे छोटे छोटे, हे मुलं घेण्यासाठी काय सर्च केलं मी हे तुम्हाला सांगते. आणि इथे आपण एक छोटे वाक्य लिहून घेतलेले आहे त्या म्हणजे त्या छोट्या मुलांबद्दल. असे आपण 9 वाक्य लिहून घेतलेले आहे. आणि इथे आपण सर्कल लावलेला आहे, त्याला व्हाईट कलर दिला आणि याला आउटलाईन जे आहे ते स्टाईल जे आहे ते दिलेली आहे आपण 1. अशा पद्धतीने सर्व सर्कल जे आहे ते लावून घेतलेले आहे. आणि हे मुलं शोधण्यासाठी आपण काय सर्च केलं होतं दाखवते मी तुम्हाला. इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. एलिमेंट्समध्ये इथे ग्राफिक्समध्ये किन ब्लॅक फ्रेम म्हणून सर्च करायचं आहे. आता इथे बघा ग्राफिक्समध्ये मी सी ऑल करते. आता भरपूर सारे जे आहे फोटो मुलं जे आहे ते येऊन जातात, ग्राफिक्स येऊन जातात. बघा इथे अशा पद्धतीचा मला हा ग्राफिक्स भेटला, मी हा घेतला. आता जे मी बॉक्सच्या बाजूने एकावर म्हणजे अशा एका लाईनी 3 मुलं आहेत, त्यासाठी पण इथे शोधायचं आहे. ते मुलं पण आपल्याला इथेच मिळून जाईल. बघू शकता इथे अशा पद्धतीचे हे मुलं आलेले आहे. तुम्हाला हे छोटे करायचे आहे आणि इथे या बाजूने असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता इथे. आणि याची पोझिशन काय करायची, बॅकवर्ड करायची. फक्त थोडंसं असं वरती या बॉक्सच्या वरती ठेवायचं. असं वरती ठेवलं की नंतर याची पोझिशन काय करायची आपल्याला अशी बॅक करून घ्यायची आहे. बॅक केल्यानंतर ते असं काही दिसेल तुम्हाला. दोन्हीही साईडने असं करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण जे आहे ते लिहून घेतलेलं आहे, लावून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसलं मी सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि याच पद्धतीचे तुम्हाला भरपूर सारे वेगवेगळे मुलं जे आहे ते येऊन जातात. तुम्ही एक उचलला, एक घेतला तुमच्या पेजवर की बघा इथेच किती सारे बघा हा आहे. बघू शकता मी इथे तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीचे तुम्हाला खूप सारे येऊन जातात. वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही कुठलेही घेऊ शकता. बघा आता इथे हा पण आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही वापरू शकता.
बघा आता इथे त्यांनी आपल्याला हा लोगो दिलेला होता आणि हा लोगो त्यांना लावून पाहिजे होता. तर मी येथे बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट केलं. डिलीट केल्यानंतर मला असं काही ते लोगो दिसलेला आहे, बघू शकता इथे. आणि याच्या बाजूने तुम्हाला बघा आउटलाईन सारखं एक सर्कल दिसतो. तर आता आपल्याला हा डिलीट करायचा आहे. त्यासाठी मी पेज व्हाईट केलं आणि तुम्हाला इथे बघा व्हाईट पेज केल्यानंतर इथे तुम्हाला ब्लॅकमध्ये असं सर्कल दिसतोय. आता हे डिलीट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, अगोदर त्या लोगोवर टच करा. खाली बघा तुम्हाला एक ऑप्शन येते पिक्सल इरेजर म्हणून. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे जे आहे हे पूर्ण ब्लॅक कलरची जी लाईन आहे ती सर्व आपल्याला डिलीट करून घ्यायची आहे. मी थोडा व्हिडिओ फास्टमध्ये करते. तर असं आपण इरेज करून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला बॅक यायचं आहे. इथून बॅक आल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे सर्कल सर्च केल्यानंतर एक सर्कल घ्यायचा आहे, पूर्ण याला व्हाईट करायचं आहे. आणि इथे मी पेज जे आहे ते ब्लॅक करते. बघू शकता इथे हा सर्कल जो आहे आपल्याला हा व्हाईट करायचा आहे. व्हाईट केल्यानंतर याच्यावर आपल्याला हा जो लोगो आहे तो ठेवायचा आहे. आता याची पोझिशन काय करते मी बॅकवर्ड करते आणि हा जो हे आहे लोगो असा पद्धतीने ठेवते, म्हणजे याला बॅकग्राऊंड येऊन जातं. असा मी लोगो ठेवला. पुन्हा आता मी याला सर्कलला टच करते. सर्कल टच होत नसेल तर लेयर्समध्ये जा, लेयर्सला सर्कलमध्ये टच करा, नंतर इथे लोगोला टच करा अशा पद्धतीने. आणि नंतर याला छोटं करून घ्या. असं छोटं केल्यानंतर आता इथं कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यावर आता इथे आपल्याला लोगो ठेवायचे आहे. आता इथे लोगो कुठे ठेवायचा, इथे ठेवते मी, हा बघा इथे. आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते आपल्याला कमी करायची आहे. इथे छोटा करते मी अशा पद्धतीने. आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते अशी कमी करून घ्यायची आहे आपल्याला. आता कमी केल्यानंतर थोडंसं आपल्याला हे 10 पर्यंत ठेवायची आहे ट्रान्सपरन्सी. मी 10 पर्यंत ठेवली. पुन्हा मी इथे कॉपी करते आणि इकडल्या पेजवर पण मला इथेच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे ठेवते. आता इथे बघा बाकीचे जे ग्राफिक्स आहे आपले ते पण आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. आता इथे मला शिक्षक काय म्हणतात इथे पण ठेवायचा आहे आणि त्यासाठी मला तो छोटा पाहिजे आणि इथे पूर्ण दिसला पाहिजे अशा पद्धतीने. तर मग याची ट्रान्सपरन्सी जे आहे ते पूर्ण वाढवून घेते आणि इथे छोटं करून असं लावून घेते. बघू शकता इथे अशा पद्धतीने मला हे दोन्ही साईडने असं लावून घ्यायचं आहे. असं मी हे लावून घेतलं. पुन्हा आता इथे मी बॅक आले. बॅक आल्यानंतर इथे बघा मला अजून छोटे छोटे ग्राफिक्स जे आहे ते लावायचे आहे. तर पहिल्या पेजवर तर आपल्याला लावायचे नाही आहे, दुसऱ्याच पेजवर आपल्याला इथे आपल्याला एक पेन्सिलचा जो आहे ग्राफिक्स तो लावायचा आहे. पुन्हा आता इथे मी एलिमेंट्समध्ये आले आणि इथे मी बुक असं टाकते. मी बुक म्हणून सर्च करते. बघा आता इथे मी किंड पेन्सिल बुक म्हणून सर्च केलं आणि इथे मला छान असे ग्राफिक्स येतात. बघा मी सिवॉल करते, खूप छान छान ग्राफिक्स जे आहे ते येऊन जातात. आता तुम्ही यामधलं कुठलंही ग्राफिक्स घेऊन तुम्ही त्यावर लावू शकता. खूप छान छान ग्राफिक्स येते, तुम्ही असं सर्च केलं की, आणि कुठलंही घेऊ शकता. बघा आता मी हा ग्राफिक्स घेतला होता आणि याचं ट्रान्सपरन्सी वगैरे जे आहे ते कमी करून अशी लावून घेतली होती. बघू शकता इथे अशा पद्धतीने मी याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते कमी केलेली आहे आणि इथे लावून घेतलेली आहे. 10 पर्यंत ठेवली तरीही चालते. तर आता इथे बघा हा डाउनलोड कसा करायचा, वरती एक आयकॉन दिलेला आहे डाउनलोडचं. डाउनलोडवर जायचं आणि इथे तुमचे पेजेस जे आहे ते PNG मध्ये चेकिंगला द्यायचे. आणि जर तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल तर PDF स्टँडर्ड आहे, प्रिंट आहे. बघा PDF प्रिंट यामध्ये शेअर करून द्यायचे आहे किंवा एखादं पर्सनल आपलं व्हॉट्सअप असेल त्यावर शेअर करून ठेवायचं आणि त्यांनी जेव्हा आपल्याला बोललेत का मला पाठवा तेव्हा ते पाठवून द्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी एकूण एक पार्ट तुम्हाला सविस्तर समजून सांगितलेला आहे. अशा पद्धतीचे डिझाईन्स पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.